गेल्या काही दिवसापासून ठाकरे गट असेल या मनसे दोन्ही एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात। आज देखील स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि सहकुटुंब त्यांची भेट घेताना स्नेहभोजन देखील केलं। त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरे बंधू आणि येणाऱ्या काळात ठाकरे ब्रँड पुन्हा आता कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र उद्याचा जो मोर्चा होणार आहे त्यामध्ये देखील मनसे पक्ष आणि ठाकरे गट हे एकत्र येऊन महानगरपालिकेच्या विरोधात हा धडक मोर्चा काढणार आहे। आपल्यासोबत जोडले गेलेत ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे। सर, काय सांगाल, उद्याचा जो मोर्चा आहे त्या अगोदर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन थेट काही गोष्टी सांगण्यात आलेल्या, काय वाटतं येणाऱ्या काळात महानगरपालिकेवरती हा धडक मोर्चा धडकल्याने येणाऱ्या काळात ठाणे बदलणार का? मला वाटतं ठाणे खऱ्या अर्थानं बदललं आहे, कारण जे ठाणं टी चंद्रशेखर यांच्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, त्याचबरोबर आमचे आदरणीय पक्षप्रमुख होते आदित्य साहेब होते, यांनी या ठाण्यामध्ये जी काय त्यांचं योगदान होतं, जी काय त्यांचं ठाण्यावर असलेलं बारीक लक्ष, आणि असं असताना हे ठाणे म्हणजे ज्या ठाण्यामध्ये मला वाटतं पहिली गावदेवी मैदानामध्ये जी सभा झाली होती तेव्हा तिथल्या नागरिकांनी, ठाणेकर नागरिकांनी एक चिठ्ठी लिहिली होती त्या बाळासाहेबांना की बाबा जर तुम्ही आम्हाला नाट्यगृह आणि स्टेडियम जर दिलं तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी भरघोस मतांनी त्या ठिकाणी आम्ही मतदान करू। आणि त्यावेळेला ती चिठ्ठी बाळासाहेबांनी भर सभेमध्ये वाचून दाखवली आणि त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सत्ता द्या, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी नाट्यगृह आणि स्टेडियम देऊ। आणि त्याच्या साहेबांनी दिलेल्या वचनानुसार त्या ठिकाणी आज गडकरी रंगायतन सारखं एक चांगलं नाट्यगृह या ठाणेकरांना मिळालं। त्याचबरोबर दादोजी कोंडदेव स्टेडियम म्हणजे त्यावेळचे आमचे जे नगराध्यक्ष होते आदरणीय सतीश प्रधान यांचं त्यामध्ये सुद्धा मोठं योगदान होतं। आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल या ठाणे शहराचं कशा पद्धतीने वाटोळं झालं आहे। म्हणजे भ्रष्टाचारात महाराष्ट्र सातत्याने 3 वर्ष येतो आहे, परंतु हा भ्रष्टाचार सर्वात जास्त जर कुठे होत असेल तर या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि या ठाण्यामध्ये। म्हणजे 43व्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी 3 अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी पैसे घेताना रंगे हात मुंबई अँटी करप्शन ब्रँच यांना त्यासाठी पाचारण करावं लागलं। इथल्या अँटी करप्शन ब्रँचला दिली होती तक्रार, ती त्यांनी घेतली नाही किंवा कारवाई केली नाही, म्हणून ते मुंबईला गेले। मुंबईच्या लोकांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि रंगेहात त्या ठिकाणी पकडला गेला। म्हणजे अशा पद्धतीने जर कारोबार होत असेल, आज ठाणे महापालिका एवढी डबघाईला आलेली आहे, 5 वर्षामध्ये 5 वर्षात त्याचं ऑडिट झालेलं नाही। आणि तुम्ही बघितलं असेल 337 कोटी या ठिकाणी त्याचा हिसाबच त्या ठिकाणी मिळत नाही। आणि आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने आज त्यांचा कारोबार त्या ठिकाणी चाललेला आहे, भ्रष्ट कारभार त्या ठिकाणी चालू आहे। कित्येक अधिकारी तुम्ही बघितले असेल पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचं काम करत आहेत। आज तुम्ही बघितले असेल ह्या अनधिकृत बांधकाम संपूर्ण ठाणे शहरभर चालू आहे। दिवा असेल, मुंब्रा असेल, ठाणे शहर असेल, ह्याच्यामध्ये अनधिकृत बांधकामाचं पेव आणि त्यात लाखो करोडो रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात आणि या माध्यमातून त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो। आणि तुम्ही बघितलं असेल की आज ठाण्यामध्ये कितीतरी समस्या आहेत, जे तुम्ही म्हणालात की ठाणं बदलतंय। आज ठाण्याची अवस्था म्हणजे आज घोडबंदरमधली सर्व हे रहिवासी जे आहेत आज करोडो रुपये घेऊन त्यांनी फ्लॅट्स तिथे घेत आहेत, राहत आहेत। आज ते लोक कंटाळलेत या ट्रॅफिकला कंटाळून। मी सुद्धा त्या ठिकाणी राहायला गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल अक्षरशः महापालिका आयुक्तांचा बंगला आहे तिथे, पण त्यांना त्यांची लाल बत्ती असल्यामुळे त्यांना रेड कार्पेटमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या जातात। पण सर्वसामान्य माणसाचं काय? आज तुम्ही बघितले असेल तो सर्व्हिस रोड त्या ठिकाणी मर्ज केला जातो त्या मोठ्या हायवेला, आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितले असेल हजारो झाडांची त्या ठिकाणी कत्तल केलेली आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी आज कित्येक आंदोलन झाली, 18 लोकांचा बळी गेला गेल्या 7 महिन्यामध्ये। आज अशा पद्धतीने जर कारोबार करत असतील तर मला वाटतं आज स्वतःचा ठाणे महापालिके मुख्यमंत्री ठाण्यातले होते,
परंतु साधा पिण्याच्या पाण्याचं साठी धरण स्वतःचं नाही. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी 110 MLD पाणी पुरवठा योजना झाली, त्यानंतर कुठलंच काही झालेलं नाही ठोस काम. आणि असं असताना आज त्या ठिकाणी महापालिका असेल किंवा इतर यंत्रणा असेल, इतर बाकीच्या ह्याच्यात असेल, संबंध भ्रष्टाचाराचा. आज तुम्ही बघितलं हायकोर्टाने जवळजवळ या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये जवळजवळ 100 ते 150 अधिकाऱ्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. तुम्ही बघितलं असेल आज कशा पद्धतीने हा कारोबार त्या ठिकाणी चालू आहे. आज तुम्ही बघितलं असेल महापालिकेचं 5 वर्षाचं ऑडिटसुद्धा झालेलं नाही. म्हणजे हे काय चाललंय, कसलं धोतं काय आणि आज जी परिस्थिती या ठाण्यामध्ये निर्माण झालेली आहे त्याला कारणीभूत म्हणजे इथली सत्ताधारी मंडळी, इथले मंत्री आणि ह्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून मला वाटतं इथली जनता त्रस्त झालेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी गडकरी रंगायतन इथे ऐतिहासिक अशा गडकरी रंगायतांच्या त्या ठिकाणी आज उद्या सोमवारी दुपारी 3 वाजता त्या ठिकाणी हा मोर्चा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांच्या संयुक्त माध्यमातून आणि आम्ही इतरांनासुद्धा आवाहन करतो आहे की तुम्ही पण त्याच्यामध्ये सामील व्हा. इतर पक्षांना उद्या BJPतली पण लोक त्या ठिकाणी आली तर आम्हाला काय त्याचा वावडं नाही, कारण शेवटी हा नागरिकांचा पैसा आहे. नागरिक त्रस्त झालेले आहेत. आज संजय केळकर सारखे एक चांगले व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती त्या ठिकाणी सभागृहामध्ये या संदर्भामध्ये आवाज उठवतात आणि त्या ठिकाणी त्यांनासुद्धा दाद दिली झाली जात नाही. आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी जो ह्याचा आराखडा त्या ठिकाणी बनवला इलेक्शन कमिशनरनी आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल सर्व BJPच्या लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला होता. त्या ठिकाणी आमचे आदरणीय गणेश नाईक साहेब नवी मुंबईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांनी विरोध केला. म्हणजे हे कोणाच्या बापाचे नाहीत. आज या लोकांनी फक्त एकच आहे की या ठिकाणी लोकांना त्रास देणं, लोकांच्या संघटना फोडणं, पैशाचे आमिष दाखवणं, खोट्या केसेस करणं, ह्याच्यामध्ये त्यांचा वेळ जातो. शहराच्या विकासाकडे ह्यांचं बिलकुल लक्ष नाही. आणि म्हणून आम्ही सर्व ठाणेकरांना आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करत आहे की आपण सोमवारी दुपारी 3 वाजता त्या ठिकाणी गडकरी रंगायतन येते. आज ठाणेकरांचा आवाज त्या ठिकाणी दाखवण्यासाठी हे मला वाटतं आपण तुम्ही या असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहे. का वाटतं महानगरपालिकेचे आयुक्त कुठंतरी बदलले जायला पाहिजे असं देखील बोललं जातं. का वाटतं प्रशासनावरती कोणाची वचक राहिलेली नाही का, त्यामुळे अशा प्रकारचा कारभार या ठाणेकरांना दिसून येतो? मला वाटतं प्रशासनावर वचक ठेवण्याचं कामसुद्धा लोकप्रतिनिधी करायला पाहिजे, पण लोकप्रतिनिधीच त्या ठिकाणी भ्रष्ट कारभाराला जर साथ देत असेल तर मला वाटतं या नागरिकांनी या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना मला वाटतं फिरणंसुद्धा मुश्किल करून टाकलं पाहिजे आणि ते आम्ही करणार आहोत. जर चुकीच्या पद्धतीने या ठाणेकर जनतेचं तुम्ही जर नुकसान करत असाल आणि भ्रष्टाचार करत असाल तर त्या अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार पण नाही. तुम्ही T. चंद्रशेखरांचं नाव घेतलं, त्यामागचं कारण काय? आणि दुसरी गोष्ट जितेंद्र आव्हाड देखील म्हणतात की तुकाराम मुंडेसारखी व्यक्ती अशा या महानगरपालिकेवर असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं आम्हीसुद्धा या राजकारणामध्ये गेले 35 ते 40 वर्ष काम करतो आहे. मग त्यावेळेला काँग्रेसची राजवटसुद्धा बघितले, इतरसुद्धा बोलवले. इवन आमचे आदरणीय जेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी T. चंद्रशेखर नावाचे अधिकारी त्या ठिकाणी आणले होते. आणि त्या T. चंद्रशेखर नावाच्या अधिकाऱ्यांनी या ठाणे शहरामध्ये जेव्हा रस्ता रुंदीकरण सुरू केलं त्यावेळेला आमचेसुद्धा वाद झाले की बाबा तुम्ही रस्ता रुंदीकरण करत असताना त्या नागरिकांचं जे काय नुकसान होतं आहे मग ते त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, या गोष्टीवर आमचे वाद होते. पण ज्या वेळेला बाळासाहेबांनी त्यांना समज दिल्यानंतर ती मला वाटतं ठाण्यामध्ये सर्वात जास्त जे कुठला विकास झाला असेल ते म्हणजे रस्ता रुंदीकरण ज्या वेळेला आपले T. चंद्रशेखर नावाचे अधिकारी होते. परंतु अशा आयुक्तांना जे काही पाठबळ देण्याचं काम किंवा त्यांना सपोर्ट करण्याचं काम, त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे मला वाटतं ते सरकार करत असतं. आणि ते बळ त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी त्यांना दिलं होतं आणि त्यांना फ्री हँड दिलं होतं. तुम्ही बघितलं असेल त्यानंतर जयस्वाल साहेब म्हणून इथे चांगले अधिकारी होते, त्यांच्या काळात सुद्धा चांगली कामं झाली. परंतु आज तुम्ही जर बघितलं असेल की
त्या अधिकाऱ्यांना कामच करून देत नाही. आयुक्त असतोच सक्षम, परंतु जी काय त्यांच्या हाताखाली जी आहेत ही सर्व मंडळी त्यावेळेस जर भ्रष्ट कारभार करत असेल तर आयुक्त एकटा काय करणार. त्यामुळे आयुक्तांना दोषी न ठरवता मला वाटतं इथली यंत्रणा ही संबंध त्याच्यावरती अंकुश मला वाटतं नागरिकांनी पण ठेवायला पाहिजे. कारण शेवटी आम्ही या जनतेच्या पैशातून तुम्हाला हा पगार मिळतो आणि विकासाची कामं होतात. जर ते तुमच्या खिशात जात असेल, जर तुम्ही भ्रष्टाचार करत असाल तर मला वाटतं या जनतेने सुद्धा अशा अधिकाऱ्यांना सोडलं नाही पाहिजे आणि ते ह्याच्यापुढे सोडणार नाहीत. आता 2 मंत्री आपल्या ठाण्याला लाभले तरी सुद्धा ठाण्यात बदल पाहिजे तसं दिसून येत नाही का, असं तुमचं म्हणणं आहे? मला वाटतं 2 मंत्री आहेत. मुख्यमंत्री होतं ना, मुख्यमंत्री पद असताना काय केलं तुम्ही या ठाणे शहराच्या विकासामध्ये? तुम्ही फक्त त्यावेळेला मुख्यमंत्री पदाचा गैरवापर केलात. कार्यकर्त्यांच्या त्रास देण्याचं काम केलं. खोट्या केसेस टाक, त्यांची बांधकामं तोड, त्यांना हे कर, त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचं हे करा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कारभार, तुम्हाला त्या ठिकाणी विकासाच्या कामावर तुम्ही दिलंच नाही लक्ष. फक्त फोडाफोडी, कार्यकर्त्यांना फोडून त्यांना भ्रष्टाचाराच्या मार्गाने आलेले पैसे त्यांना देऊन फोडण्याचं काम आज चालू आहे. आज सुद्धा तेच चालू आहे. आत्ताच्या घडीला सुद्धा तेच कामं करतायत ते. त्यामुळे मला वाटतं जनतेने जर तुम्हाला जर स्वच्छ कारभार पाहिजे असेल तर मला वाटतं या भ्रष्ट लोकांना या ठिकाणी या निवडणुकीमध्ये घरी बसवलं पाहिजे आणि जागरूकतेने मतदान केलं पाहिजे. कारण तुम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला ज्या पद्धतीने या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या याद्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि जी बघा बोगस नावं त्या ठिकाणी करून मतदान प्रक्रियेमध्ये हा जे काय केलेलं आहे, ह्या वेळेला आमचं बारीक लक्ष आहे. मी आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो की अशा अधिकाऱ्यांवरती जे काही याद्या बनवणारे आहेत किंवा त्याच्यावरचे अधिकारी आहेत किंवा त्याच्यावरती असलेले आयुक्त ह्यांच्यावरती आमचं बारीक लक्ष आहे. आणि जो कोण अधिकारी ह्या कामामध्ये असा प्रकारचा भ्रष्टाचार करेल, खोटी चुकीचे नावं टाकतील किंवा काय करतील तर त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही. सर, लोकसभेनंतर विधानसभा असेल त्याच्यामध्ये मोठा फटका आपल्या पक्षाला बसला होता, ठाकरे गटाला, त्यानंतर मनसेला देखील बसला होता. मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बघता राजकीय भेटी ज्या त्या वाढल्या आहेत. दोन्ही ठाकरे बंधू आज देखील स्वतः राज ठाकरे स्वतः माथुरीत जाऊन स्नेहभोजन करण्यात आलं. राजकीय या ठिकाणी अनेक गोष्टी झाल्याचं समजतं. का वाटतं येणाऱ्या काळात हा मोठा जो आहे तो पकड दोन्ही एकत्र आल्याच्यानंतर युतीला मोठा फटका बसेल? मला असं वाटतं ठाकरे कुटुंब एकत्र येतं आहे याचा अख्ख्या महाराष्ट्राला आनंद झालेला आहे, जनतेला आनंद झालेला आहे आणि ते रक्ताची नाती आहेत. आणि मला वाटतं ते जर एकत्र या महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसासाठी आणि या चांगल्या विकासासाठी जर येत असतील तर मला वाटतं त्याच्यामध्ये वावगं काय. आणि मला वाटतं पहिलीच त्याची जी सुरुवात आहे या ठाण्यातून होते. कारण या ठाणेकरांनी पहिली सत्ता जर दिली असेल या महाराष्ट्रामध्ये तर या ठाणेकरांनी दिलेलं आहे. हे ठाणं म्हणजे शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्यजी असेल, यांचं ठाण्यावर असलेलं बारीक लक्ष आणि विकासाच्या कामामध्ये असलेलं योगदान लक्षात घेता या ठाणेकरांनी हा विश्वास त्यांच्यावरती ठेवला होता. आणि मला नक्की खात्री आहे की या ठाण्यामध्ये परत एकदा हा असाच विश्वास ठाणेकर नागरिक करतील आणि या भ्रष्ट कारभाराला कंटाळून नक्कीच या ठिकाणी जी काय आमची युती होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच त्या स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्यांना निवडून देतील. नक्कीच. मला हेवे दावे जे होते ते कुठंतरी आता तुमचे संपुष्टात आले का? येणाऱ्या काळात बघायला लागेल तर महाविकास आघाडी मागे आता स्वतः देखील या ठिकाणी चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी देखील येणाऱ्या काळात तुमच्या या सोबत असणार आहे. मला असं वाटतं कुठलेही हेवे दावे नव्हते. आज तुम्ही बघितले असेल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, यांनीसुद्धा मराठी माणसाच्या न्यायासाठी लढणारी ही शिवसेना, त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे यांनीसुद्धा स्वबळावरती स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी पक्ष स्थापन केला आणि ते त्यांच्या ह्याच्यासाठी न्यायिकांनी दोन्ही लढणाऱ्या पक्ष आहेत. सर्वसामान्य न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून दोघंही काम करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं हित नक्कीच ते बघून मला वाटतं हा महाराष्ट्राचे जे काय समस्या आहेत त्या दोघं
दूर करणार आहेत. मात्र त्यातच उद्धव ठाकरेंनी देखील अगोदर म्हटलं होतं आम्ही दोघं आलो एकत्र राहण्यासाठी. काल देखील त्यांनी कानमंत्र दिलेलं आहे. का वाटतं आनंद तरेंचं देखील उदाहरण त्यांनी काल सांगण्यात आलेलं आहे. पुस्तक प्रकाशन नक्कीच मोठं जे वक्तव्य त्यांनी करून गेलेलं आहे ठाण्यामध्ये. त्यांनी काल कबूल केलं ना साहेब. बघा त्यालासुद्धा असं मोठं दिल लागतं की ज्या माणसाने जेव्हा आनंद तरे साहेबांनी ह्या गोष्टी सांगितल्यानंतर आज ते मला वाटतं त्यांची क्लिप सर्वांनी बघितली असेल आणि त्यांनी बरोबर सांगितलं की मी त्यावेळेला जर त्यांचं ऐकलं असतं तर आज ही परिस्थिती झाली नसती अशी त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे. मग त्यालासुद्धा डेअरिंग लागते आणि त्यालासुद्धा मोठेपणा लागतो की झालेली चूक लक्षात आली आहे म्हणून. आणि आज तुम्ही बघितलं असेल उद्धव साहेबांसारखा माणूस सरळ आणि साधा हा माणूस असा मिळणार नाही. आणि आज आम्ही बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब असतील किंवा हे आदित्य साहेब असतील किंवा शिवसेना हा परिवार आहे. आम्ही आज परिवारामध्ये आहोत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की ह्यावेळेला ह्या निवडणुकीमध्ये आज बघा शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा झाला आणि साहेब पण सुद्धा या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी खास त्या ठिकाणी आले. आणि आज तुम्ही बघितलं असेल की त्यांनी भाष्य केलं की तरे कुटुंबसुद्धा आज त्यांच्यावरती एवढे आघात होऊनसुद्धा ते कुठे हललं नाही यालाच हे. आणि त्यांनी एवढं पण सांगितलं की आमची एकविरा आई हिची आम्ही म्हणजे तरे कुटुंब असेल किंवा ठाकरे कुटुंब असेल यांची देवी एकच आहे. त्यामुळे आज तुम्ही बघितलं असेल की आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्यासाठी शेतकऱ्यांसाठी मराठी माणसासाठी अन्यायासाठी लढणार आहे या दोन्ही संघटना आहेत आणि नक्कीच या महाराष्ट्राचं यातून भलं होईल. नक्कीच हे होते माजी खासदार राजन विचारत. त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात नक्कीच दोन्ही संघटना दोन्ही पक्ष एकत्र आले तर कुठंतरी महाराष्ट्राचं भलं होणार. त्यामुळे उद्याचा मोर्चाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कशा प्रकारचा विराट मोर्चा तो महानगरपालिकेवरती धडकणार आहे आणि या ठिकाणी कशा प्रकारे ठाणेकर याला प्रतिसाद देणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अजयसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.